कृष्ण हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्दासबोध दशक 9 आपण आजपर्यंत 2 समासांचा अभ्यास केला. आज आपण तिसरा समास शिकणार आहोत. या तिसऱ्या समासाचे नाव आहे निस्संदेह निरूपण. समर्थांच्या मते या जगात अगणित माणसे होऊन गेली, सध्या जिवंत आहेत आणि पुढेही होणारच आहेत. त्यांचे वर्ग फक्त 2च आहेत. म्हणजे या माणसांना 2 वर्गात विभागले जाऊ शकते. एक वर्ग स्वस्वरूपाचा अनुभव असणाऱ्या माणसांचा आणि दुसरा वर्ग याच्या विरुद्ध स्वस्वरूपाचा अनुभव नसणाऱ्या माणसांचा. पहिल्या वर्गाचा अनुभव अदृश्य असलेल्या परमात्म वस्तूचा. स्वस्वरूप म्हणजे काय? परमात्म वस्तूचा अनुभव, ते पहिल्या वर्गात येतात. तर दुसऱ्या वर्गाचा अनुभव इंद्रिय गोचर, इंद्रियांना दिसणाऱ्या दृश्य परंतु नाशवंत वस्तूंचा असतो. म्हणजे दुसऱ्या वर्गाच्या माणसांना नाशवंत वस्तूंचा अनुभव असतो. पहिल्या वर्गातील माणसांना ज्ञानी म्हणतात, तर दुसऱ्या वर्गातील माणसांना अज्ञानी म्हणतात. ज्ञानी कोणाला म्हणायचं, अज्ञानी कोणाला म्हणायचं, समर्थ आपल्याला थोडक्यात स्पष्ट करून सांगतात. दोघांच्या अनुभवांच्या पातळी निराळ्या, कक्षा निराळ्या, रचना निराळ्या आणि साधनेही निराळीच असतात. ज्ञानी माणसाला ज्ञान होण्यापूर्वी अज्ञानाचा अनुभव असतो, म्हणून त्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अज्ञानी माणसाच्या दृष्टिकोनाची, अज्ञानी माणसाच्या अवस्थेची कल्पना असते. पण अज्ञानी माणसाला मात्र ज्ञानी माणसाच्या अवस्थेची कल्पना असत नाही. ज्ञानी पुरुष आत्म्याशी तदाकार असतो, तर अज्ञानी माणूस देहाशी तदाकार असतो. अज्ञानी माणसाला आपला अनुभव सांगण्यासाठी ज्ञानी पुरुषाला अज्ञानी माणसांची भाषा वापरावी लागते. म्हणजे अज्ञानी माणसाला कळेल अशा भाषेत ज्ञानी माणसाला आपला अनुभव सांगावा लागतो. ज्ञानी पुरुष अज्ञानी माणसाची भाषा समजू शकतो, पण अज्ञानी माणसाची भाषा वापरतो, हे खरे आहे. अज्ञानी माणसाला ज्ञानी पुरुषाची भाषा समजू शकत नाही. ज्ञानी पुरुष स्वानुभव सांगण्यासाठी अज्ञानी माणसाची भाषा वापरतो, त्याला समजेल अशा भाषेत सांगतो, पण त्याच्या बोलण्याचा अर्थ गूढ असतो. श्रोत्याला आत्मज्ञान नाही, तो अज्ञानी आहे हे उघड आहे. अशा प्रकारच्या अज्ञानी माणसाला ज्ञानी माणसाच्या अवस्था लक्षात येणे कठीण जाते. चटकन त्याला लक्षात येत नाही, म्हणून तो नवीन नवीन आक्षेप घेतो, नवीन नवीन हरकती घेतो. मागच्या समाजाच्या शेवटी असा आक्षेप घेतला होता. समर्थ सांगतात की सर्व काही करून काहीच न करावे असे आपण सांगितले होते. त्यानंतर श्रोता विचार करून अशी शंका उपस्थित करतो की ब्रह्मज्ञान असे कसे असते? आपण असून निराळे काहीच नसावे हे घडणे कसे शक्य आहे?
श्रोत्याची शंका आपण समजून घेऊ तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर कळेल, शंकेचं समाधान होईल. श्रोत्याने प्रश्न विचारला किंवा शंका विचारली, ब्रह्मज्ञान असे कसे असते? आपण असूनही काहीच नसावे हे घडणे कसे काय शक्य आहे? सगळी कर्मे करून अकर्तेपणा, सगळे भोग भोगून अभोक्तेपणा आणि सगळ्यांमध्ये राहून अलिप्तपणा कसा येईल? तरीही स्वामीजी आपण म्हणता की योगी भोग भोगून अभोक्ता राहतो, तर मग स्वर्ग आणि नरक यांच्या भोगांना हा अभोक्तेपणाचा नियम लागू करायला पाहिजे. जन्म आणि मृत्यू यांचे भोग प्रत्येकाला भोगावेच लागतात, पण ते भोग भोगूनही योगी अभोक्ताच राहतो असे आपण म्हणता. अहो, हे असले कसले तुमचे ब्रह्मज्ञान? सगळे काही न करून अकर्ता, सगळे भोग भोगून अभोक्ता राहणे हे कसे काय शक्य आहे? माणूस एकतर कर्ता व भोगता राहील किंवा अभोक्ता व अकर्ता राहील. दोन्ही एकाच वेळी एकच मनुष्य राहू शकणार नाही. स्वामीजी सांगतात, याचे उत्तर एकच आहे आणि ते असे आहे की ज्ञानी पुरुष बाहेरून सामान्य माणसासारखा दिसतो. व्यवहारामध्ये वागताना तो आपल्यासारखाच वागतो, सामान्य माणसासारखा दिसतो, परंतु त्याची आतील अवस्था, अंतर्यामी तो अगदीच वेगळा असतो. त्याची आतील अवस्था निराळी असते. त्याचे अंतःकरण परमात्म स्वरूप असते. भगवंताची जी आंतरिक स्थिती असते, भगवंताची जी आंतरिक अवस्था असते, तीच ज्ञानी पुरुषाची असल्याने, ज्ञानी पुरुष म्हणजे मनुष्य वेश धारण केलेला परमात्माच आहे. तो करून अकर्ता आणि भोगून अभोक्ता कसा राहतो, हा जो प्रश्न आहे, हे ध्यानात येण्याआधी, हे आपल्याला कळण्याआधी आपण स्वतः त्या अवस्थेच्या निकट गेले पाहिजे. आणि म्हणून ज्ञानी पुरुषाची ओळख होण्याआधी आपण स्वतः ज्ञानी बनले पाहिजे. हे त्या शंकेचं निरसन आहे, हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. स्वामीजी सांगतात, ज्याला जसा अनुभव येतो तसा तो जीवनाचा अर्थ समजतो. ज्याला जसा अनुभव येतो तसा तो जीवनाचा अर्थ समजतो आणि सांगतो सुद्धा. उदाहरणार्थ, ज्याच्यापाशी संपत्ती नसते तो मोठे साहस करू शकत नाही, कारण त्याला साहसाची मोठी कल्पनाच करता येत नाही. त्याचप्रमाणे ज्याचा अनुभव अगदी क्षुल्लक असतो, क्षुद्र असतो, त्याला ज्ञानी पुरुषाच्या विशाल अनुभवाची कल्पनाच करता येणार नाही. ज्या माणसापाशी आत्मज्ञानरूपी संपत्ती नसते त्याच्यापाशी अज्ञानरूपी दारिद्र्य असते. त्यामुळे तो अनेक वेळा आपदा भोगतो, संकट भोगतो, आपत्ती भोगतो. एकदा भोगलेल्या यातना तो अनेक वेळा भोगतो. देहबुद्धीने व्यापलेला मनुष्य अज्ञानामुळे जन्म मरणाच्या थेपा करतो. अज्ञानी कोण? जो देहबुद्धीने व्यापलेला आहे तो अज्ञानी, आणि त्या अज्ञानामुळे त्याला जन्म मरणाच्या येरझाऱ्या कराव्या लागतात. आणि प्रत्येक जन्मामध्ये, ज्या वेळेला जो जन्म घेतो त्या प्रत्येक जन्मामध्ये त्याला त्या यातना पुन्हा पुन्हा भोगाव्या लागतात. समर्थ सांगतात, योग्याची अवस्था योग्यालाच कळते, ज्ञानी पुरुषाची ज्ञानी पुरुषालाच कळते. चतुर पुरुषच मोठ्या चतुर पुरुषाला ओळखतो. स्वानुभवी पुरुष आत्मज्ञानी पुरुषाला ओळखू शकतो. जो स्वतः अलिप्त असतो तोच अलिप्तपणाने
संपन्न पुरुषाला ओळखतो आणि समाधान पावतो, संतोष पावतो. स्वतः विदेही असलेला पुरुष दुसऱ्या विदेही पुरुषाला पाहून देहभान विसरून जातो. विदेहीचा अर्थ सोपा शब्द आम्ही आहे, जो देहभान विसरलेला आहे, जो देहाच्या अवस्थेत राहिला नाही, त्या पुरुषाची अवस्था आली विधेय अवस्था. म्हणून स्वतः विधेयी असलेला पुरुष दुसऱ्या विधेयी पुरुषाला पाहून देहभान विसरून जातो. नुसत्या देहाच्या दृष्टीने बघितले तर एखादा सिद्ध पुरुष बद्धासारखा दिसेल, बंधनात अडकलेल्या सामान्य पुरुषासारखा दिसेल. तसेच एखादा बद्ध मनुष्य सिद्धासारखा दिसेल आणि त्या दोघांची योग्यता एकच आहे असे मानेल. पण समर्थ म्हणतात की असे मानणारा तो मूर्ख आहे हे सांगायला नको. भूतबाधा झालेला माणूस आणि भूतबाधा नाहीशी करणारा मांत्रिक पंचाक्षरी हे दोघेही देहाने सारखे दिसतात, शरीराने सारखे दिसतात, म्हणून त्या दोघांची योग्यता सारखी नसते. अगदी त्याचप्रमाणे एखादा भ्रष्ट अज्ञानी माणूस आणि एखादा जीवनमुक्त ज्ञानी पुरुष दोघेही देहाने दिसायला सारखे दिसतात, म्हणून त्या दोघांची योग्यता सारखीच मानणारा पुरुष विचारी नसतो, यात शंकाच नाही. म्हणजे असा जो माणूस आहे तो मूर्ख म्हटला पाहिजे. आत्मज्ञानी पुरुषाचे थोरपण, त्याचा मोठेपणा हे त्याच्या स्वस्वरूपानुभवामध्ये असते. स्वरूपानुभव ही आंतरिक स्थिती आहे. स्वतःच्या रूपाचा अनुभव येणे, स्वरूपाचा अनुभव येणे ही आंतरिक स्थिती आहे. म्हणून ज्ञानी पुरुषाचा ठाव घेण्याआधी आपल्याला देखील त्या अनुभवापर्यंत पोचावे लागते. ज्ञानी पुरुषाला ओळखण्याकरता आपल्याला त्या अनुभवापर्यंत जावे लागते. समर्थ सांगतात, आता यानंतर स्वरूपानुभवाच्या काही खुणा सांगतो, लक्षणं सांगतो. श्रोत्यांनी त्या खुणा लक्षपूर्वक ऐकाव्या. आत्मज्ञानाच्या योगाने जो गुप्त होतो, म्हणजे शब्दशः घ्यायचा नाही, आत्मज्ञानाच्या योगाने जो गुप्त होतो म्हणजे ज्याचा मीपणा अंतर्धान पावतो, जो निधिध्यासाने स्वस्वरूपामध्ये विलीन होतो आणि स्वस्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे जो यत्किंचितही वेगळेपणाने शिल्लक उरत नाही, त्याला सापडवणे किंवा हस्तगत करणे सोपे काम नाही. जो त्याला शोधायला जातो, जो अशा पुरुषाला शोधायला जातो, तो स्वतः तेच रूप बनून जातो. त्याची पण अवस्था तशीच होते. आपण तो समरस झाल्याने, तो एकरूप झाल्याने त्याचे चालणे, बोलणे, शोध घेणे वगैरे सर्व खुंटते, बाकी काही उरतच नाही. देहामध्ये पाहायला जावे तर तेथे तो नसतो. देहामध्ये पाहायला जावे तर तेथे तो नसतो, म्हणून तो देहामध्ये आढळत नाही. ब्रह्मरूप होऊन ब्रह्मामध्ये तो असतो खरा. ब्रह्मरूप होऊन तो ब्रह्मामध्ये असतो खरा, पण वाटेल ते केले तरी त्याला स्वस्वरूपाहून वेगळे कधीच पाहता येत नाही. बाहेरून पाहावे तर तो सामान्य माणसासारखा देहधारी दिसतो, पण फरक काय? सामान्य माणसाने त्याच्यामध्ये त्याच्या अंतर्यामी मी देह आहे ही जाणीवसुद्धा मुळीच नसते, आणि म्हणून एका अर्थाने त्याचा देह रिकामा असतो. ज्ञानी पुरुषाला
नुसते वरवर पाहिले तर त्याची अवस्था ध्यानात येणार नाही. मग ज्ञानी पुरुष कसा आहे हे कळण्याआधी त्याची अंतर्स्थिती शोधून पाहिली पाहिजे. ती शोधल्यानंतर असे कळेल की तो सदा सर्व काळ शाश्वत सद्वस्तूच असतो. त्याचा शोध घेता घेता आपली देहबुद्धी नाहीशी होऊन आपणही स्वतः निर्विकार सद्वस्तू बनतो. ज्ञानी पुरुष म्हणजे साधू संत महात्मे असतात. ते कधीच देहबुद्धीवर नसतात. ते सद्वस्तूशी एकरूप झालेले असतात आणि आपण त्यांच्या निकट राहिल्यानंतर, त्यांच्याजवळ राहिल्यानंतर, त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर आपण देखील तसेच निर्विकार सद्वस्तू बनतो. ज्ञानी पुरुष शुद्ध व केवळ परमात्म स्वरूपच असतो. त्याच्या ठिकाणी मायेचा मल नसतो. कोणत्याही संकल्पाचा त्याला कधीही स्पर्श होत नाही. अनुभवाच्या अशा उच्च पातळीवर दिसणारा स्थिर असणारा योगीराज अगदी सहजपणे आत्मस्वरूप बनतो. वेदांचे मूळ असणारा आणि पूर्णपणे ब्रह्मस्वरूप झालेला तो ज्ञानी पुरुष त्याच्या देहावरून ओळखता येणे शक्य नाही. अविद्येमुळे जीव पण येते. आपल्याकडे अविद्या आहे, अज्ञान आहे, त्यामुळे आपल्याकडे जीव पण येते आणि जीवपणामुळे जन्म मरण भोगावे लागते. ज्ञानी पुरुषाची अविद्या आणि जीवपणा स्वरूप साक्षात्कार झाल्यामुळे आपोआप नाहीसे होतात. आपण मनन करतो आहे, चिंतन करतो आहे. ज्ञानी पुरुष आणि अज्ञानी पुरुष यांच्यामध्ये फरक काय आणि अज्ञानी माणसाला ज्ञानी व्हायचं आहे तर त्याच्याकरता काय केलं पाहिजे हे आपल्याला समर्थ सांगतात आहेत. अविद्या आणि जीवपणा यांचा स्वरूप साक्षात्कार झाल्यामुळे आपोआपच त्याची अविद्या जीवपणा नाहीसा होतो. जीवाच्या मागे जन्ममरण लागते. ज्ञानी पुरुष जीवरूप नसून परमात्म स्वरूप असल्याने त्याला जन्म मरण उरत नाही. ज्ञानी पुरुष निर्गुण असतो. अज्ञानी मनुष्य ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी अज्ञानामुळे जन्म मरण पाहतो. वास्तविक तो जन्म मरणातीत असतो. समर्थ माऊली दृष्टांत देताना सांगतात की समजा भर दुपारी 12 वाजता एका माणसाने तोंड वर करून सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर तो थुंका त्याच्याच अंगावर येऊन पडतो. किंवा दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपण मनात आणले तर आपले वाईट होत असते. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाला जन्म मरण नसते. जरी आपण कल्पना केली अज्ञानामुळे तरी देखील ज्ञानी पुरुषाला जन्म मरण नसते. त्याची ती निर्गुण स्थिती न कळता आपण समजून घेतली नाही आणि म्हणून त्याला जन्म मृत्यू आहे अशी आपण कल्पना करतो. परंतु अशी कल्पना केली तर आपले जन्ममरण त्या ज्ञानी पुरुषावर लादल्यासारखे होते. आपल्या मागे जन्ममरण लागलेले आहे म्हणून ज्ञानी पुरुषाला देखील ते असले पाहिजे हे म्हणणे बरोबर नाही. समजा एक मोठा कर्तृत्ववान थोर पुरुष आहे. त्याचा थोरपणा लक्षात आला तर मनाचे समाधान होते. कधी त्याचा मोठेपणा, त्याचा थोरपणा, त्याचं महात्म्य लक्षात आलं तर आपल्या मनाचे समाधान होते. पण त्याला पाहून कुत्री भुंकतात. पण ते कुत्री असल्याने कोणी तिकडे लक्षही देत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाचा थोरपणा कळला तर मनाचे समाधान होते
त्याचा थोरपणा लक्षात न घेता त्याला नावे ठेवणारी लोक जगात असतातच, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे चांगले. जसं या दृष्टांत आपण ऐकलं, कुत्र्यांकडे लक्ष देणे चुकीचे आहे, दुर्लक्ष करायचं, कुत्री भुंकतच राहणार. यानंतर समर्थ आपल्याला आणखी 3-4 दृष्टांत देतात आणि असे समजवतात की ज्ञानी पुरुष, साधू पुरुष देहाने वावरत असला, आपल्याप्रमाणे देहाने व्यवहार करीत असला तरी अंतरीच्या प्रचितीने तो परमात्मरूपच असतो. त्याला देहपतनानंतर म्हणजे मृत्यूनंतर पुन्हा जन्म नाही. खरा देव निर्गुण आणि आकाररहित आहे. सामान्य लोक, आपल्यासारखे सामान्य लोक दगडामध्ये त्याची भावना करतात, दगडामध्ये देव पाहतात, पण दगड तर फुटतो, निर्गुण देव फुटणे शक्यच नाही. देव सगळीकडे गच्च भरून राहिला आहे, तो अगदी एकच एक आहे. सामान्य लोक त्याला अनेकत्वाने भजतात, अनेकत्वाने त्याची भक्ती करतात, एकाला अनेकपणा देतात. म्हणजे देव एक असूनही त्याला अनेक रूपात पाहतात. पण एकच एक असणारा देव अनेक होणे कधीही शक्य नाही. साधू आत्मज्ञानी असतो, त्या ज्ञानाने तो संपूर्णपणे समाधानी असतो. निधिध्यासाने अनन्य होऊन तो आत्मस्वरूपाकार बनतो, परमात्म्याशी एकरूप होतो. एखादे लाकूड जेव्हा जळते तेव्हा अग्नीला त्या लाकडाचा आकार येतो, पण अग्नी लाकूड कधीच होत नाही. अगदी त्याचप्रमाणे साधूचे ब्रह्मज्ञान, त्याच्या देहात राहणे ही गोष्ट खरी आहे, पण त्याचे ज्ञान केव्हाही देहरूप होत नाही, ते देहावर अवलंबून राहत नाही. ज्ञानी पुरुषाच्या देहावरून त्याच्या ज्ञानाची कल्पना करता येत नाही, कल्पना करता येणारही नाही. स्वामीजी आणखीन एक दृष्टांत देतात. कापूर जळताना दिसतो, पण तो पुन्हा कर्दळीच्या पोटात उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञान धारण करणाऱ्या मनुष्याचा देह दिसतो, पण एकदा का तो पतन पावला, त्या देहाचं निधन झालं, तो मृत्यू पावला की तो पुन्हा जन्माला येत नाही. बी भाजले की ते उगवत नाही, वस्त्र जळले की ते उकलत नाही, एखादा ओढा गंगेला मिळाला की त्याला परत वेगळे काढता येत नाही. गंगेला मिळाल्यानंतर ओढा गंगारूपच होतो, परंतु फरक आहे, गंगा एकदेशी आहे. गंगेला स्थलकालाने मर्यादित केलेली आहे. गंगा कशी आहे? एकदेशी आहे. स्थलकालाने ती मर्यादित आहे. म्हणून गंगेला मिळण्या अगोदर ओढा वेगळेपणाने दिसतो, पण साधूची स्थिती जरा वेगळी असतो. आत्मा सर्वदेशी आहे, सर्वव्यापी आहे. सर्वदेशी म्हणजे सर्व ठिकाणी आहे, सर्वांना व्यापलेला आहे. त्याला स्थळकालाच्या मर्यादा नाहीत. आत्मस्वरूपाशी तदाकार होण्यापूर्वी साधू वेगळेपणाने असतो खरा, पण एकदा का तो स्वरूपाकार झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी पूर्वीच्या अज्ञान अवस्थेचा मागमूसही शिल्लक राहत नाही. सुवर्ण म्हणजे सर्वोत्तम धातू. सोनं आपल्याला माहीत आहे सर्वोत्तम धातू आहे, आणि लोखंड म्हणजे सर्वात हीन धातू. दोघांचेही गुणधर्म वेगवेगळे असतात. साधू पुरुष हा सुवर्णासारखा आणि सामान्य अज्ञानी माणूस हा लोखंडासारखा समजावा. सामान्य माणसाला
पुन्हा पुन्हा जन्म असतो, पण साधूला पुन्हा पुन्हा जन्म नसतो. अंध मनुष्याला स्वतःला काही दिसत नाही, म्हणून इतर सर्व माणसांना सुद्धा आंधळेपणामुळे काही दिसत नाही असे म्हणता येणार नाही. संनिपात ज्वरामध्ये माणूस वाटेल तसे बडबडतो. तापाचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी एक आहे संनिपात आणि त्यामध्ये माणूस वाटेल तसे बडबडतो. त्याचप्रमाणे मिथ्या देहाला जो अज्ञानामुळे सत्य मानून चालतो त्याला दृश्याचे भय बाधते. आपल्याला भय आहे, भीती आहे, कारण का आपण मुळातच मिथ्यातल्या देहाला सत्य मानून चालतो. आपण आपल्या मिथ्या देहाला, खोट्या देहाला अज्ञानामुळे सत्य मानून चालतो. त्यामुळे आपल्याला दृश्याचे भय असते. आपल्या मागे जन्ममरण लागते. परंतु सारे दृश्य मिथ्या आहे, भासवान आहे अशी खात्री होऊन जो आत्मस्वरूपाशी चिकटतो त्याला संपूर्णपणे निर्भयता येते आणि त्याचे जन्ममरण नाहीसे होते. अशा रीतीने श्रोत्याच्या शंकेचं निरसन केलं असल्याकारणाने या समासाचं नाव आहे निस्संदेह निरूपण. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 9व्या दशकातील निस्संदेह निरूपण नावाचा तिसरा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.